नमस्कार, मी सूरज गवळी। गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे की पोलीस कशा पद्धतीने अटक करतात, कोणत्या कायद्याखाली अटक करतात, त्याचबरोबर अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार काय आहेत व पोलिसांनी अटक करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर भारतात पोलीस अटक करू शकतात की नाही हे भारतीय न्याय संहिता म्हणजे भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS व भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS अशा दोन कायद्यांमध्ये स्पष्ट केले आहे। पोलीस अटक करू शकतात, पण ती कायद्याच्या अटींनुसार वैध आहे, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहूनच पोलिसांनी अटक करायची आहे। त्याचबरोबर पोलीस केव्हा अटक करू शकतात, जेव्हा एखादा गुन्हा दखलपात्र असेल, म्हणजे तो एखादा गुन्हा कॉग्निजेबल असेल तरच पोलीस तुम्हाला अटक करू शकतात। उदाहरण द्यायचं झालं तर खून, बलात्कार, दरोडा, चोरी, दहशतवाद यासारखे जे काही गुन्हे आहेत, जे गुन्हे दखलपात्र आहेत, यामध्ये पोलीस तुम्हाला ताबडतोब अटक करू शकतात। BNSSच्या कलम 35(1)(2) व 170 या कलमांतर्गत पोलीस तुम्हाला अटक करू शकतात। त्याचबरोबर पोलीस तुम्हाला आणि कधी अटक करू शकतात, जर न्यायालयाने अटकी वॉरंट जारी केले असेल तर पोलिसांना अटक करण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याचबरोबर संशयाचे कारण असल्यास, म्हणजे संशयाचे कारण असल्यास देखील पोलीस तुम्हाला अटक करू शकतात। जर पोलिसांना वाजवी संशय असेल किंवा व्यक्तीने गुन्हा केला आहे किंवा गुन्हा करण्याचा प्रयत्न करत आहे तर ते तुम्हाला अटक करू शकतात। याची तरतूद देखील BNSSचे कलम 35(1) व 2 मध्ये करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जेव्हा व्यक्ती सुरक्षेसाठी अटक मागतो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या व्यक्तीला धमकी दिली गेली असेल तर ती पोलिसांकडे संरक्षणासाठी येऊ शकते। त्याचबरोबर आता आपण बघायचं आहे आपल्याला की पोलीस कोणत्या गुन्ह्यांमध्ये अटक करू शकत नाहीत, सरळ अटक करू शकत नाहीत। तर एखादा गुन्हा नॉन कॉग्निजेबल असेल, म्हणजेच अदखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस तुम्हाला डायरेक्टली सरळ असं अटक करू शकत नाहीत। जर गुन्हा जसे की साधी छळवणूक, काही धमकी असेल, काही प्रकारची फसवणूक असेल किंवा किरकोळ हाणामारी असेल, ज्या ठिकाणी धक्काबुक्की झाली असेल, अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस तुम्हाला सरळ अटक करू शकत नाहीत। अटक करायची झाली असल्यास पोलिसांना तुम्हाला नोटीस द्यावी लागते, त्या नोटीस दिल्यानंतरच पोलीस तुम्हाला अटक करू शकतात। त्याचबरोबर पुरावा नसताना देखील पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाहीत, म्हणजेच पोलिसांना फक्त संशयावरून अटक करता येणार नाही, त्यांच्याकडे काहीतरी पुरावा किंवा वाजवी कारण असले पाहिजे, असे देखील BNSSच्या कलम 35(3) व BNSSच्या 35(6) मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आता आपण महिलांच्या संदर्भात जर बघायचं झालं तर स्त्रियांना किंवा महिलांना संध्याकाळी 6 ते सकाळी म्हणजे पहाटे 6 पर्यंत पहाटे अटक करता येणार नाही, असं देखील BNSSच्या कलम 43 मध्ये तरतूद करण्यात आलेले आहे। जोपर्यंत विशेष परिस्थिती नसेल किंवा महिला पोलीस अधिकारी हजर नसेल तर त्या महिलेला अटक करता येणार नाही। त्याचबरोबर वकिलांशी संपर्काचा अधिकार, म्हणजे अटक झाल्यानंतर व्यक्तीला ज्या व्यक्तीला अटक झालेली आहे, जो व्यक्ती आरोपी आहे, अशा व्यक्तीला वकिलांशी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे। जर पोलीस याला विरोध करत असतील तर ते कायद्याबाह्य ठरू शकते। त्याचबरोबर अटक झाल्यानंतर त्या अटक झालेल्या व्यक्तीस पोलिसांनी अटक करताना त्याची कारणे स्पष्ट सांगितली पाहिजेत, असं कलम 47 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर पोलिसांनी त्या व्यक्तीला, त्या आरोपीला अटक करत असताना कोणतेही कारण जर दिलं नसेल तर ती अटक मानली जाऊ शकत नाही। त्याचबरोबर आता आपण बघूया अटक झाल्यानंतर काय करावं, तर आपल्या हक्काची मागणी करा, म्हणजे वकिलांशी संपर्क साधा किंवा नातेवाईकांना आपल्या कळवा। तसेच जामीन मागणे, म्हणजे बेजामीन गुन्ह्यांसाठी जामीन मागण्याचा देखील अधिकार आहे। त्याचबरोबर न्यायालयात अर्ज करा, जर अटक बेकायदेशीर असेल तर
जर आरोपीला वाटत असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मला झालेली ही जी अटक आहे ही बेकायदेशीर पद्धतीने केली आहे, तर तुम्ही न्यायालयात अर्ज करू शकता. याच प्रकारचं एक जजमेंट आहे अर्नेश कुमार विरुद्ध बिहार. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केलं होतं, तर त्याने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयात अर्ज केला व न्यायालयाने त्याला 24 तासांचा कारावास सुनावला. म्हणजे त्या संबंधित जो पोलीस अधिकारी होता त्याला 24 तासांचा कारावास सुनावला गेला. आणि त्याचबरोबर त्या पोलीस अधिकाऱ्याला 15,000 रुपयांचा दंड भरावा लागला. भरण्याचा आदेश कोर्टाने केला. म्हणून पोलिसांनी देखील जरासं गांभीर्यानं विचार करावं एखाद्याला अटक करत असताना किंवा एखाद्यावरती गुन्हा दाखल करत असताना. त्याचबरोबर आता पोलिसांनी अजून काय काय करायचं आहे, पोलिसांनी अटक करताना काय काय काळजी घ्यायची आहे, कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे. अटक करताना भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मधील नियमांचे काटेकोरपणाने पालन करायचे आहे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. जर संशयित सहकार्य करत असेल, म्हणजे एखादा संशयित असेल तर जर तो संशयित सहकार्य करत असेल तर जास्तीत जास्त सौम्य पद्धतीचा वापर पोलिसांनी करायचा आहे. त्याचबरोबर जर हिंसक प्रतिकार असेल तर प्रमाणबद्ध शक्तीचा वापर करायचा आहे, पण त्यातही मानवी हक्काचे उल्लंघन होता कामा नये याचीही पोलिसांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर महिलांच्या व अल्पवयीन आरोपींच्या संदर्भात बोलायचं झालं तर महिला पोलीस अधिकाऱ्यांद्वारेच अटक करायची आहे. याची देखील तरतूद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 49 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना रात्री 6 वाजल्यानंतर व सकाळी 6 वाजेपर्यंत महिलांना किंवा अल्पवयीन व्यक्तींना अटक करू नये किंवा त्यांना अटक करता येणार नाही. जर काही अति आवश्यक परिस्थिती असेल किंवा अति आवश्यक परिस्थिती वगळता तर त्याचबरोबर संशयित जे आहे संशयितांचे आरोग्य व सुरक्षा जर बघितली तर जर एखादा संशयित जखमी असेल किंवा आजारी असेल तर त्याला तातडीने पोलिसांनी वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यायची आहे. त्याचबरोबर अटक केलेल्या व्यक्तीवर अत्याचार किंवा छळ होऊ नये म्हणून भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार त्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी माहिती नोंदवायची आहे की अटक झाल्याची ताबडतोब नोंद पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये करायची आहे. संशयितांच्या कुटुंबांना किंवा निकटच्या व्यक्तीला अटकबाबत माहिती द्यायची आहे. म्हणजे एखाद्या संशयिताला पोलिसांनी अटक केली असेल तर त्या आरोपीच्या मित्राला किंवा त्याच्या नातेवाईकाला किंवा त्यांच्या वकिलांशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर संशयिताजवळ जो संशयित व्यक्ती आहे त्याच्याकडे जी काही वस्तू आहेत जसे की फोन असेल, पैसे असतील किंवा अन्य कोणतीही मालमत्ता असेल तर योग्य रसीद देऊनच ती जप्त करायची आहे. विनाकारण मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घ्यायची नाही आहे. त्याचबरोबर अटक झालेल्या व्यक्तीची ओळख किंवा फोटो गैरकायदेशीर पद्धतीने प्रसारित करायचं नाही आहे किंवा पोलिसांनी ते करू नये. विशेष कोर्टात दोष सिद्ध जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत असं काहीही करायचं नाही आहे. त्याचबरोबर SC आणि ST म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्ह्यांमध्ये अटक करताना विशेष नियमांचं पालन देखील पोलिसांनी करायचं आहे. या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला पोलीस अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार आणि पोलिसांनी जी काही काळजी घ्यायची आहे त्याबाबत मला लोकांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे, म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे जे लोक पाहणार आहेत त्या लोकांनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, जेणेकरून आपले अधिकार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी, हे समजण्यासाठी हा माझा व्हिडिओ पाहायचा आहे. धन्यवाद.